नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण फक्त बंडल किंवा पुडक्यातील नोटेंचा क्रमांक वापरून एकूण रक्कम कशी काढायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे एक प्रश्न घेतलेला आहे. तर प्रश्न असा आहे, आपण वाचूयात. 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87,256 पासून 87,280 पर्यंत क्रमांक आहे. तर एकूण रक्कम किती? म्हणजे पहा, 10 रुपयांच्या नोटांचं बंडल आहे किंवा त्याला पुडके असे देखील म्हणतात. तर त्यामध्ये पहिल्या नोटेचा क्रमांक आणि शेवटच्या नोटेचा क्रमांक दिलेला आहे आणि आपल्याला यावरून एकूण रक्कम किती आहे त्या पुडक्यामध्ये ती कशी काढायची हे पाहायचं आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर पहा, सर्वात प्रथम आपण या 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात एकूण नोटा किती आहेत ते काढणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण लिहून घेणार आहोत. आता पुडक्यातील किंवा याला बंडल पण म्हणतात पहा, एकूण नोटा. सर्वात प्रथम आपण नोटा काढून घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं पहा, शेवटच्या नोटेचा क्रमांक कंसामध्ये लिहून घेणार आहोत. 87,280 वजा पहिल्या नोटेचा क्रमांक, तो किती आहे? 87,256 आणि कंस पूर्ण करायचा आहे. त्यानंतर अधिक 1. आता या दोन संख्यांची बेरीज वजाबाकी जर आपण या ठिकाणी केली तर ही वजाबाकी या ठिकाणी 24 येते आणि आपल्याला त्यामध्ये अधिक 1 मिळवायचा आहे. म्हणजेच 24 अधिक 1 25. म्हणजेच एकूण नोटा किती आहेत विद्यार्थ्यांनो? तर एकूण नोटा ह्या 25 आहेत. ओके. आता आपल्याला एकूण रक्कम काढायची आहे. तर त्यासाठी इथे आपण लिहून घेऊया एकूण रक्कम. आता विद्यार्थ्यांनो, एकूण नोटा किती आहेत? 25. ते आपण लिहून घेऊया. आता किती रुपयांच्या नोटांचं पुडकं आहे किंवा बंडल आहे? तर 10 रुपयांच्या. आता यांचा आपण गुणाकार करणार आहोत. तर पहा, 25 10 250. म्हणजेच या ठिकाणी एकूण रक्कम जी आहे ती किती आहे? तर 250 रुपये. विद्यार्थ्यांनो, जर या ठिकाणी तुम्हाला 20 रुपयांच्या 50 रुपयांच्या नोटा असं जर दिलेलं असेल तर तोच अंक किंवा तीच संख्या घेऊन तुम्ही गुणाकार करायचा आहे. अशा पद्धतीने फक्त नोटांचा क्रमांक दिलेला असताना एकूण रक्कम कशी काढायची ते आपण पाहिलेलं आहे. अशाच गणिताच्या नवीन मॅजिक ट्रिकसाठी पुन्हा भेटूया. थँक्यू.